मुलांनो, भिंगरी ही कविता आपण शिकली. एकदा वाचूया. बोट ठेवा पटकन. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर, भिंतीला दिली तिने टक्कर. यानंतर आपण काय केलंय, आधीच्या तासाला प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा लिहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहायचे. उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितली होती मी, फक्त प्रश्न दिलेले होते. आज आपण त्याच्या पुढचे प्रश्न लिहिणार आहोत. प्रश्न तिसरा समानार्थी शब्द लिहा, प्रश्न चौथा विरुद्धार्थी शब्द लिहा, प्रश्न पाचवा वचन बदला. शब्दाचं एक वचनी रूप आणि अनेक वचनी रूप आपण लिहिणार आहोत. समानार्थी शब्द लिहा म्हणजेच समान अर्थाचे, तोच अर्थ असलेला दुसरा शब्द. पाणी, जल, नीर, तोय असे अनेक शब्द, जीवन असे अनेक शब्द पाण्यासाठी आहेत समान अर्थाचे. आपण सुरुवातीला सगळे शब्द लिहित नाही. मी तुम्हाला आधीचे समानार्थी शब्द, आधीच्या धड्यावरचे समानार्थी शब्द आपण लिहिले तेव्हा सांगितलं होतं की समानार्थी, विरुद्धार्थी सांगताना मी तुम्हाला अनेक शब्द सांगते. जसे जसे तुम्ही वरच्या वर्गात जाल तसे एका शब्दासाठीचे अनेक शब्द तुम्हाला माहिती होतील समानार्थाचे. कळलं? जल, नीर, तोय, जीवन अनेक शब्द आहेत. वारा, पवन, वायू, वायू असे आपण म्हणतो वाऱ्याला. लक्षात ठेवा. समानार्थी शब्द लिहा. हा प्रश्न आपला पूर्ण झाला. आता पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. सापडणे, इथे क्रॉस साईन दिले म्हणजेच विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला लिहायचा आहे. हे बघूनही तुमच्या लक्षात येऊ शकतं. सापडणे, हरवणे. एखादी हरवलेली वस्तू आपल्याला सापडते. शोधलं की सापडतं. सापडणे, हरवणे. बसणे, उठणे. बसणे, उठणे. पुढचा प्रश्न, वचन बदला. एक वचन, भिंगरी. एक भिंगरी, अनेक भिंगऱ्या. रला या जोडायचा, अर्धा र आणि त्याला या जोडायचा. अनेक भिंगऱ्या. कसा जोडतोय बघा आपण. असा र लिहितोय का? त्याचा पाय मोडलाय का? नाही. र जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं क्रम, क्रम मधला क्र जो आहे त्यात सुद्धा आपण र लिहितोय. तो कसा लिहितोय? तिरपी रेष जोडून देतोय असा. रफार, र. आलं लक्षात? र जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या जेव्हा तुम्ही जोडाक्षरी शब्द शिकणार आहात तेव्हा शिकायच्या. आता फक्त लक्षात ठेवायचं, ही खाली दिलेली अर्धी आडवी रेष म्हणजेच अर्धा र, हे लक्षात ठेवायचं. एक भिंगरी, अनेक भिंगऱ्या. एक खेळणं किंवा खेळणे. एक खेळणे, एक खेळणं, अनेक खेळणी. आईने बाजारातून खेळणी आणली, अनेक खेळणी. एक मुंगी, अनेक मुंग्या. इथे सुद्धा आपल्याला आता जोडाक्षर लिहायचंय बघा. अर्धा ग त्याला या. कसा जोडायचा नीट लक्ष द्या. मुंग्या. एक मुंगी, अनेक मुंग्या. गला या, ग्या. एक कंगवा, अनेक कंगवे. कवर अनुस्वार कं, ग, वगर एक मात्रा वे, कंगवे. हे दोन शब्द कवितेत आलेले नाही, पण कवितेच्या खाली आपल्याला जे चित्र दाखवून अक्षर ठळक करायला दिलेली होती आणि शब्द दिलेले होते, चित्राची नावं, त्यात हे शब्द आलेले आहेत. कळलं? कंगव्याने भांग पाय असाही झटकन म्हणते. आपल्या काय लक्षात राहतं? याचं नाव कंगवा आहे असं लक्षात राहतं का? नाही. कंगवा नाही, आपण काय म्हणतो? कंगव्या. रॉंग आहे ते. असं कुठलाही शब्द उच्चारायचा नाही. बोलताना काही शब्दांच्या शेवटी प्रत्यय लागतं आणि मग वाक्य पूर्ण करावं लागतं. हे लक्षात ठेवायचं. एक कंगवा, अनेक कंगवे. काय करायचंय, तुम्ही पटकन कॉपी करून घ्यायचे हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. मी तुम्हाला पुढचा प्रश्न देते, हे पटकन कॉपी करा. आता पुढचा प्रश्न लिहायचा आहे आपल्याला. प्रश्न 6. पटपट लिहायचंय मुलांना. आपण मोठे होतोय, स्पीड वाढला पाहिजे आपला लिखाणाचा, नाहीतर पेपर कसा पूर्ण होईल वेळेत. पुढचा प्रश्न लिहूया. प्रश्न 6.
अनुस्वार कसं लिहायचंय बघा, अ नला रस्व उकार नु अर्धा स ला व स्व, स्वला काना स्वा र, अनुस्वार. नावात अनुस्वार असलेली प्रत्येकी, नावात अनुस्वार असलेली प्रत्येकी 2 नावे लिहा. यातलं पहिलं पाळीव प्राणी, जंगलात राहणारे प्राणी, जंगलात राहणारे प्राणी, पक्षी, कीटक, फळे, फुले, इकडे येऊ का म्हणजे तुम्हाला अजून ठळक दिसेल. फुले, रंग, भाज्या, शहरे, 2 नावं लिहायची म्हणून शहरे, शहरांची नावं लिहायची, आणि नद्या. तुम्ही अजून ऍड करू शकता मुलांना. वस्तू, पदार्थ, दलाया, द्या, नद्या. दिसतंय सगळं व्यवस्थित? एकदा वाचून दाखवते बघा आणि तुम्हाला काय लिहायचंय तेही सांगते. नावात अनुस्वार असलेली प्रत्येकी 2 नावे लिहा. पाळीव प्राण्यांची नावं लिहायची. आपण या आधीच्या धड्यात सुद्धा प्राण्यांची नावं लिहिलेली आहे, रिव्हिजन केलेली आहे. 2nd स्टँडर्डमध्ये जी नावं लिहायला तुम्ही शिकलात ती नावं ॲज अ रिव्हिजन उजळणी म्हणून आपण पुन्हा एकदा लिहिली आहे. होमवर्क गृहपाठ दिलेला होता. आताही हा तुम्हाला गृहपाठच करायचा आहे, पण थोडासा वेगळा. पाळीव प्राण्यांची नावं लिहायची, पण अशी नावं लिहायची की त्या नावातल्या कोणत्याही एका अक्षरावर किंवा 2 अक्षरांवर आल्या तरी चालेल, पण कमीत कमी एकावर अनुस्वार असला पाहिजे. म्हणजे पाळीव प्राणी, फॉर एक्झाम्पल मी सांगते बघा, उंट उवर अनुस्वार आहे, मेंढी मेवर अनुस्वार आहे, मांजर मावर अनुस्वार आहे. कोणतीही 2 नावं लिहायची. जंगलात राहणारे प्राणी, सांबर हरणाचा एक प्रकार माहिती आहे तुम्हाला. अजून गेंडा, गेवर अनुस्वार. अजून लांडगा, लावर अनुस्वार. अजून नावं तुम्ही शोधा. मी सांगितलेलीच नावं पटकन लिहायची नाही. नावं शोधा आणि वेगळी नावं लिहिण्याचा प्रयत्न करा. पक्षी बघा, आठवतात का अनुस्वार असलेले पक्षी? मला तर कोंबडा आठवतोय, तुम्हाला अजून कुठले आठवत आहेत का बघा? कीटक, मुंगी लिहिलंच आहे आपण, पण तरी सुद्धा वेगळं नाव आठवून लिहा. फळे, फळं तर खूप आहेत. सफरचंद, संत्रे, डाळिंब, आंबा, करवंद, कलिंगड, भरपूर फळं अशी आहेत की ज्यांच्या नावात अनुस्वार आहे. फुलं, फुले सुद्धा आहेत अशी. आठवत आहे का गणपतीचं प्रिय फूल जास्वंद, शेवंती ववर अनुस्वार येतो. अजून अनंत नवर अनुस्वार आहे. आठवा, वेगळी नावं लिहा. रंग, पांढरा, नारिंगी. भाज्या, यात पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या वेगळ्या लिहिण्याची गरज नाही. एकत्रित सगळ्या भाज्यांपैकी कोणत्याही 2 भाज्यांची नावं लिहायची. शहरं लिहायचे. आपलं डोंबिवली शहर डोवर अनुस्वार आहे. मुलुंड लुवर अनुस्वार आहे. औरंगाबाद रवर अनुस्वार आहे. तुम्ही अजून वेगळी नावं शोधा आणि लिहा. नद्या, गंगा सगळ्यात सोपं नाव. अजून चंद्रभागा. का शोधायची ही नावं मुलांनो? अनेक नावं, नद्यांची नावं, शहरांची नावं तुम्हाला माहिती होतील आणि लिहिण्याचा सराव होईल. ही सगळी नावं आपल्याला माहितीच आहे, पण यात थोडासा बदल.
आपण सगळी नावं शोधता शोधता कुठेतरी काहीतरी सर्च करतो, अजून शोधतो आणि त्याने काय होते, आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते. येते लक्षात? म्हणून जे मी सांगितले ते पटपट लिहून नाही घ्यायचं. तुम्ही स्वतः फक्त प्रश्न लिहून घ्यायचा. बोर्डवर दिलेल्या टीचरांनी गृहपाठ म्हणून त्याची डॉट. मग तुम्ही नावं शोधायची आणि स्वतः लिहायची. आले लक्षात? हा सुद्धा होमवर्क आहे. यानंतरच्या तासाला आपला थोडासा पुस्तकातला भाग राहिला आहे कंप्लीट करायचा. पृष्ठ क्रमांक 42 वरचा तो आपण पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत हे सगळं पटकन लिहून घ्या.